नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या 5 जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्तवाहिनी उत्तर महाराष्ट्र टाइम्स. नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची. निमगाव कोराळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुजय पर्व नवनिर्माण पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. वैभव पाटील यांनी गेल्या काही वर्षात केलेले कामे, गोरगरीब सर्वसामान्य माणसाचा जनसंपर्क, बेरोजगारांना रोजगार, लोकांच्या जिव्हाळ्याचे असलेले प्रश्न, दवाखाना, शैक्षणिक, आर्थिक आणि संकटकाळी मदत यामुळे वैभव पाटील यांच्या पॅनलचा विजय निश्चित असून मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता जनतेने ही निवडणूक हातात घेतली असून परिवर्तन आता अटळ असून लोकांना सरपंच नवे सेवेकरी ही भूमिका पटलेली असून त्यामुळे पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास विशाल गोसावी यांनी व्यक्त केला असून जनमताच्या पाठबळावर सरपंच आणि त्यांचे सर्व सदस्य निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो, सध्या ग्रामपंचायत निवडणूक 2023-2028 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. याच्यामध्ये अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करत आहेत, परंतु आपल्याकडे सुजय पर्व नवनिर्माण परिवर्तन पॅनलचे आपले अधिकृत उमेदवार, आपले सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार श्री वैभव सुभाष पाटील म्हणजेच आपले लाडके धनुभाऊ हे सरपंच पदासाठी उभे आहेत. आत्तापर्यंत आपण धनुभाऊंच्या बाबतीत जर बघितलं तर साधारण कोविड काळापासून म्हणजे 2019 किंवा त्याच्या अगोदरपासून त्यांचा जनसंपर्क खूप चांगल्या पद्धतीने आहे. गोरगरीब जनतेत ते अतिशय धडाडीने एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी, एखाद्या कोणत्याही प्रकारचं असं काम असेल की जिथे गोरगरीब जनतेला फार त्यांच्या रोजीरोटीपर्यंत किंवा त्यांच्या अतिशय महत्त्वाचा हॉस्पिटलचा मुद्दा असेल, कोणत्या प्रकारचा असेल किंवा शैक्षणिक कामी कुणाचं ॲडमिशन घेऊन येण्याचं असेल, असे अनेक मुद्दे धनुभाऊंनी 2019 पासून किंवा त्याच्या अगोदरपासून तसेच आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या पद्धतीने अतिशय यशस्वीपणे मांडलेले आहेत, यशस्वीपणे त्याला हाताळलेलं आहे. आणि एक आपल्याला लक्षात येते की खूप चांगल्या पद्धतीने आत्तापर्यंत त्यांचा जनसामान्यांमध्ये वावर असल्यामुळे ज्यावेळेस आपण मतदारांकडे जातो, सरपंच पदाचे उमेदवार ज्यावेळेस धनुभाऊंचं नाव कळतं किंवा धनुभाऊ समोर जातात त्यावेळेला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो. आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक आश्वासक चेहरा, की एक नेहमी एक सगळ्यांच्या तोंडून एक ऐकायला मिळतं की आश्वासक चेहरा आहे, कुठेतरी एक विश्वासाचं वातावरण त्यांच्याकडे बघितल्यानंतर मतदार जेवढे आहेत त्यांच्याकडनं येतं आहे. म्हणजे एवढं चांगल्या प्रकारे तळागाळातनं ज्यावेळेस मतदार म्हणतात की एक आश्वासक चेहरा, त्यावेळेस निश्चितच काम करण्याची उमेद पुन्हा एकदा तयार होते किंवा ती निरंतर चालूच आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की धनुभाऊंचं म्हणजेच वैभव सुभाष पाटील हे सरपंच पदाचे अतिशय दमदार आणि चांगल्या प्रकारचे उमेदवार आहेत. त्यांना खूप चांगल्या पद्धतीने भरघोस अतिशय जास्त मतांनी आपण मतदान करून आपण भरघोस मतांनी विजयी करावे ही माझी सर्व मतदान बंधू आणि भगिनींना विनंती आहे. जसं की आपण बघतोय धनुभाऊंचे म्हणजेच वैभव सुभाष पाटील यांचे क्रमांक 5चे कपाट हे सरपंच पदाचे चिन्ह असून आपण वेळोवेळी सांगत आलो आहे, प्रत्येक मतदारांना आपण विनंती करत आलो आहे की नवीन आश्वासक चेहरा तुम्ही म्हणताय तर त्यांना नक्कीच संधी द्या. परंतु हे सर्व होत असताना धनुभाऊंनी किंवा वैभव सुभाष पाटील यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीने असलेल्या जे आपण विकास कामं म्हणतो आत्तापर्यंत सर्वजण सांगत आले, परंतु ते कुठंतरी लेखी स्वरूपात असायला पाहिजे ही त्यांची कल्पना होती. खूप दिवसांचे बोलतही होते. त्यांनी ते लेखी स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याच्यामध्ये एक त्याच्यातला भावलेला मुद्दा किंवा भावलेली एक गोष्ट म्हणजे फार महत्त्वाचा शब्द आहे सेवेकरी. तर आत्तापर्यंत आपण सेवेकरी हे फक्त कुठंतरी एखाद्या मंदिरात ऐकत होतो किंवा आपण वेगवेगळ्या ठिकाणी जेवढे धार्मिक स्थळं आहेत तिथं ऐकत होतो. सेवेकरी म्हणजे काय, तर निस्वार्थी काम करणारा असलेला भक्त, आणि नक्कीच हा तुमचा सेवेकरी आहे. याचा अर्थ ग्रामपंचायतला आपण मंदिर म्हणून मानलेलं आहे, त्या पद्धतीने ती पवित्रता ते राखण्याचा नक्कीच प्रयत्न करतील असे आपण सगळ्यांना एक विश्वास वाटतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर ते सेवेकरी म्हणतायत तर निश्चितच आपण त्यांना तुमची सेवा करण्याची संधी द्यावी. त्यासाठी त्यांना भरघोस मतांनी विजयी करा आणि आपली सेवा करण्याचा, आपल्यासोबत किंवा आपल्यासाठी काम करण्याची त्यांना संधी द्यावी
हे पुन्हा एकदा आपल्याला एक विनंती करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की पुन्हा एकदा धनुभाऊंच्या धनुभाऊंचा म्हणजेच वैभव सुभाष पाटील यांचे क्रमांक 5चे जे चिन्ह आहे, सरपंच पदाचे जे चिन्ह आहे कपाट, याला आपण याच्या समोरील बटन दाबून धनुभाऊंना भरघोस मतांनी विजय करा अशी पुन्हा एकदा विनंती. उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी किशोर पाटणी, शिर्डी.